बाय द वे आपण जातोय भाऊच्या धक्क्याला फिश मार्केट एक्सप्लोर करण्यासाठी। गाइस आपण आलेलो आहे भाऊचा धक्का। कितीला आजी हे? 800 रुपये। हे 800 रुपयाला पूर्ण। गाइस हे मोदक किती रुपयाला हा? तिखट रस्सा करतो हा किती रुपयाला? 50 वाटा। अच्छा हा 50चा वाटा। पॉपलेट पूर्ण 400 रुपयाला, अजून बार्गेनिंग करून 300 पर्यंत भेटू शकते। 1500 रुपये सिंगल वाम कितीला? 200 का 150 में दूंगा। हे 1200ला जोडी, हे 2200ला पूर्ण, हे 600 में 4, 600 का 4। गाइस अनिकेत हा 200ला घेतोय। आपण कितीला आहे? 400ला देतो हे पूर्ण। आणि हे कोणता मसाला वाली? सगळं 1500ला। गुड मॉर्निंग गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? मजा असायला पाहिजे। मी नागेश्वर स्वागत करतो तुमचं माझ्या नव्या कोऱ्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये। आज आपण जाणार आहोत CST ला। गेस करा आपण कशासाठी जातो। तोपर्यंत मी माझी कॉफी एन्जॉय करतो। एक नंबर, चीयर्स। आणि आताचे वाजलेले आहेत 5:21। आपल्याला 5:36 ची ट्रेन पकडायची आहे। आणि बाय द वे आपण जातोय भाऊच्या धक्क्याला फिश मार्केट एक्सप्लोर करण्यासाठी। तर मे बी आपल्याला भेटली तर तिकडून स्वस्तामध्ये मच्छी घेऊन यायचे। मला खास करून पॉपलेट आणि सुरमई आणि बांगडा या 3 मच्छी घ्यायच्या। तर बघूयात। आपल्यासोबत आर्यन आणि आदी पण येणार आहे, आणि जमलं तर मुंबई सेंट्रल वरून अनिकेत पण येऊ शकतो। सो ऑलमोस्ट मी रेडी झालोय। मला फक्त एक प्लास्टिकचा डब्बा, एक प्लास्टिकची थैली आणि मला पिशवी घ्यायची आहे, कारण येताना मच्छी घेण्यासाठी लागेल आपल्याला। सो आता आपण निघूयात। गाइस वी हॅव रीच उल्हासनगर स्टेशन आणि आपण 3 सिंगल तिकीट घेतलेत। थँक्स आदी आणि आर्यन, माय पार्टनर्स टुडे। 5:36 ची फास्ट ट्रेन लागलेली आहे आणि त्या ट्रेनने आपण आता CST ला जाणार आहोत। Guys, we have reached Baikala railway station. Guys, अनिकेत पण आले। कॅश नाही आलं। गाइस कॅशचा जोड करावा लागेल। इथून आपल्याला टॅक्सी पकडायचं। तुम्ही CST वरून पण जाऊ शकता, जो सेंट जॉर्ज हॉस्पिटल आहे त्याच्या तिथल्या बसवरून, म्हणजे बस स्टॉपच्या तिथून बस पकडू। भाऊचा धक्का जाणार, पुढून भेटेल टॅक्सी। ओके थँक्स। गाइस अनिकेतने टॅक्सी पकडलेली आहे। हे जा। आणि मला इकडे आल्याच्या नंतर फक्त मच्छीचा वास येतो। बाकी ही कोणती मच्छी आहे? चिलापे। हे बोंबील कसं आहे वाटा? हा 200ला। आणि हे पॉपलेटचं हे वाला तो यांचा आहे का? 150 रुपये लावला 300ला वाटा। हा एवढा 300ला। हा किती एवढा मोठा? बापरे एवढा। गाइस अनिकेतने बोंबीलचा वाटा घेतलाय 100 रुपयाला। एक नंबर। हा जो दिसतो हा पूर्ण 100ला घेतला अनिकेतने। बस गाइस इकडे बस पण येतात। ही बस आहे A135 आणि त्या साईडला बस स्टॉप आहे, पूर्ण मोठा बस स्टॉप। बाकी कितीला आहे खेकडे? पूर्ण 500 रुपये। आणि हे 600ला। कितीला आजी हे? 800 रुपये। हे 800 रुपयाला पूर्ण। गाइस हे मोदक किती रुपयाला हा? तिखट रस्सा करतो हा किती रुपयाला? 50 वाटा। अच्छा हा 50चा वाटा। 200ला द्या। गाइस आपण पॉपलेट तिकडे किती महाग मध्ये घेतो आणि इथे किती स्वस्त आहे तुम्ही चेक करा।
ही पॉपलेट पूर्ण 400 रुपयाला, अजून बार्गेनिंग करून 300 पर्यंत भेटू शकते. आणि मी आमचा बार्गेन मास्टर घेऊन आलोय अनिकेत. गाईस सर मला सांगा हे याचं काय 350ला वाटा पूर्ण 1400 होतात ना 1200ला पूर्ण 1200ला. आणि हे मोठे वाले दिले 1200ला जोडी 1000ला देते. ओके हे मोठी आहे ना. आजी हे कोणतं आहे? सुरमई सुरमई हे हा वाला हलवा हा कितीला जोडी? आणि हे कोणतं आहे? रावस आहे. हा वेगळाच रावस आहे. आपल्या इकडे भेटतो पाण्यातला तो. गाईज हे बघा हे सगळे कोळी लोक इथून असे मासे घेतात आणि इथे विकतात. आणि हा आपला समुद्र एक नंबर ना. आणि असं वाटतं पावसाचं वातावरण झालंय, पाऊस जोरात पडू शकतो, तर आपल्याला पटापट शॉपिंग करून निघायला पाहिजे इकडे. हे बघा ना किती छान मध्ये पकडतात. आता तो टोपली यांना पास करेल. एक नंबर. ही एकदम जुनी पद्धत आहे मासे वरती घेण्याची. कोणता आहे तो? सौंदेला. हे कोळंबी पुरा 1500 का? ओके गाईस विकायला बोलले ते. हे लोक एकमेकांना डिवाइड करतात. कसे हे? हे 800 ला एवढे सगळे. हे 900 का? कितीला आहे? 2000 2500. आणि गाईस पाऊस खूप जोरात आला आता इकडे. हे कितीला आहे काकी? हे कसे आहे? 1200ला पूर्ण. आणि हे मोठे कोळंबे आहे ना काका? कितीला आहे वाम? 2500 में. हे 600 में 4. 600 का 4. काकी हे कसे आहेत? पूर्ण 800ला. त्या साईडला वाकडे. काकी 200ला द्या ना. 400ला बोललेले. बरं द्या पूर्ण द्या. शेवटचं आहे का माल? संपले बाबा एवढ्यासाठी काय करू. हलवा कितीला? हॅलो 25 रुपयाला 22 रुपये पूरा नाही इतना नहीं चाहिए. हे 800ला एवढं. 1500 500ला पूर्ण. हा एक वाटा 200ला द्या. दोघं पण सोबत आहे आम्ही. भात मध्ये बोटीचा माल. बरं द्या. जीपे आहे ना? हा अरे 6000चा आहे तो. बापरे. गाईज इकडे ना कॅश घेऊन येणं कंपल्सरी आहे. तुम्हाला विदाऊट कॅश इकडे लवकर कोणी देणार नाहीये. आणि माझा तोच झोल झाला आता. हे पूर्ण 500ला आहे. मी हे घेतले हाफ 250 मध्ये. आज बोटी कमी आहे ना बाळा. सो मच. गाईज अनिकेत हा 200ला घेतोय. आपण हे 1200ला जोडी. हे 2200ला पूर्ण. कितीला आहे हे पूर्ण? आणि हे कोणता मासा हवा? कोंबडा. ती सुरमई मला चांगली वाटते तर मी जाऊन विचारतो ती कशी आहे. काकी ही सुरमई कितीला छोटीवाली? सगळं 1500ला. गाईस ते पूर्ण 1200ला देत आहेत. पण आता मला तेवढं खायचं नाहीये. एकच द्या ना ती 100ला मला. ढोक किती गडद आल्यात बघा ना एकदम. आणि पावसात मी मस्त भिजतोय. या साईडला मजा येते पावसात भिजायला. पहिला पाऊस आहे हा मुंबईचा प्रॉपर. आणि हा आपला भाऊचा धक्का. आय थिंक तो जो ब्रिज दिसतो तुम्हाला तो अटल सेतू ब्रिज असेल. अरे यार पाऊस जा रे बाबा. जर त्या काकीने ते सगळं 700-800ला दिलं ना तर आम्ही दोघं घेऊ शकतो हाफ हाफ. म्हणजे इझी होईल आम्हाला वाटायला. हा बर्फ बघा इथे तुम्हाला बर्फ 10 रुपयाला भेटू शकतो. कोणती मच्छी आहे ही? कोती मच्छी आहे. हे 300 रुपये किलो. नाही ही 150 रुपये किलो. आणि ती मोठी जी तिकडे होती ती 300 रुपये किलो. आधी हा काय आहे? किती रुपयाला असती? अलग अलग 2 करा. सांगा थोडे अजून. ही जी कोळंबी आहे ती आम्ही 200 रुपये केजी घेतली आहे. दोघांनी एक 500 रुपये किलो. सिंगल वाम कितीला? 150. त्या काकी 20 रुपयाला एक हलवा असा 50 मध्ये 3 आपल्याला साफ करून देतात. शॉपिंग डन. खूप
सारं घेतले हे ऍटलीस्ट 3-4 दिवस जाईल मला एकट्याला. काय प्राइस आहे यांची? हे 500ला एक. अरे नाही मी एकटाच आहे का? एकटा असताना पण मी एवढं घेतलंय. हा वाटा आम्ही घेतला फक्त 250 रुपयाला आर्यांसाठी. ऑलमोस्ट 12 ते 13 खेकड्या आल्या. सगळं घेतलंय बाई. हा एवढा डब्बा भरला माझा आता. कधी खाणार आहे माहित नाही एवढं घेऊन. आर्यांची मम्मी जिंदाबाद. इफ यू सी भाऊचा धक्का मुंबई पोर्ट ट्रस्ट. आता इथून आम्ही बस पकडणार एकतर CST ला जायला किंवा बायखळा स्टेशनला जायला. बायका जाईल काही कुठे जाते? कुठे जाईल? रेल्वे स्टेशनला. मला चाललेली ती आपली ताडदेवहून जाणार. ताडदेवहून ती स्टेशनला जाणार. हे स्टेशनला भाऊ CST ला बस जाईल इकडून कोणती? डॉकयार्ड रोड वरून. हा मग ह्या बस नाही जाऊ. चल मग तुझा बाय. थँक्स. आपण आता इथून जाणार आहोत डॉकयार्ड स्टेशन आणि इथून आपल्याला ना बाईक तुम्ही घेऊन जाऊ शकता. प्लस मागे तिकडे रोरोची जी क्रूज आहे ना ती पण भेटते. तिकीट आता 12 रुपये झालं आपल्या डॉकयार्ड स्टेशनला जायला. तिची मागची एंट्री होती ती रोरो फेरीसाठी. मागे बघायला तर तिथे लिहिलंय स्ट्रेट तुम्हाला मंत्रालय CST आणि तिकडून लेफ्टला रोपॅक्स टर्मिनस हे आहे. आणि आता आम्ही जातो डॉकयार्ड रेल्वे स्टेशन तिथून CST. ही जस्ट गेली. या स्टेशनची पण एक स्टोरी आहे माझ्यासोबत. जेव्हा मी 2012-13 मध्ये इथे होतो ना मला नव्हतं माहीत तर मी स्लो ट्रेन पकडून चढलेलो आणि हे नवीन स्टेशन दिसलं आणि मला जायचं होतं परेलला आणि मी डॉकयार्डची ट्रेन पकडलेली हार्बरवाली. नंतर रात्री 12 वाजता इकडून उतरून मी स्टेशनला घरी गेलेलो. हे डॉकयार्ड स्टेशन आणि तिकडे दूर तुम्हाला तिथे दिसतंय ना हे सँडस रोड स्टेशन आहे वाटतं. गाईस 9 बदलापूर फास्ट ट्रेन भेटले आणि पूर्ण खाली ट्रेन आहे. जिथे बसायचे तिथे बसा. आणि आता 1.5 तासामध्ये आम्ही घरी पोहोचू. भेटूयात घरी. गाईस फायनली मी घरी आलोय आणि मी काय काय घेतलं ते तुम्हाला दाखवतो आणि तुम्हाला पैसे पण सांगतो. 200 रुपये किलो कोळंबी, 100 रुपयाची एक हलवा, 50 रुपयाचे बोंबील, 50 रुपयाची मांदेली, 200 रुपयाचे बांगडा, हे 19 बांगडा आहेत आणि 250 रुपयाची पापलेट, ही पण ऑलमोस्ट 19 की 20 आहे आणि हे 250 रुपयाचे खेकडे. एवढं सगळं. आणि लुक ॲट आवर शेफ महेश पोहे बनवतो आमच्यासाठी. मी हे सगळं घेऊन आलो 5-6 तासामध्ये आणि महेश इकडे माझ्यासाठी चहा आणि पोहे बनवला. म्हणजे माझ्यासाठी म्हणजे आमच्या दोघांसाठी. आणि खूप गरम होते भाई. बेकार चाय पी के दिखाता हूँ आपको मैं. चीयर्स. एक नंबर. हलवा हे फ्राय होता आपल्याकडे. पापलेट, हलवा आणि पापलेट. गाईस फर्स्ट इम्प्रेशन. चीयर्स. एक नंबर. सी याच्यामध्ये काटे नसतात. आज दिवसभर मी फक्त मच्छी खाणार आहे. कशी वाटली महेश मच्छी? छान छान आहे. दॅट्स इट गाईस. एवढी कोळंबी भेटली आपल्याला आणि एवढं वेस्ट आहे. सी. आणि आता बारी आहे माझी कोळंबी बनवायचं आणि एक कोळंबी बनवून कोळंबी आणि भाकरी खायचा. तर आपण ते करूयात. सगळी मच्छी ऑलमोस्ट साफ करून झाली आपली. बोंबील पण साफ केलं आहे, बांगडा साफ केलं आहे, पॉपलेट पण पूर्ण कापून वगैरे साफ करून ठेवलं आहे, मांदेली पण साफ करून ठेवलं आहे आणि आता कोळंबी साफ केली आहे. ती मी बनवून लंचमध्ये खाणार आहे. एवढी कोळंबी झाली तर याच्यामध्ये
याच्यामधली हाफ कोळंबी मी आत्ता बनवणार आहे. मस्तपैकी कोळंबी बनवले आणि असा स्मेल तर काय सांगू तुम्हाला मी, माहिती आहे का, मला कळत नाही मी एवढं चांगलं जेवण कसं काय बनवू शकतो. आय डोंट नो. आणि आता मला खायची इच्छा झाली आहे आणि ते मी खाणार आहे. जस्ट आंघोळ करून आलोय आणि आता थोडंसं असं कोथिंबीर टाकून गार्निश करूया. वाव, एक नंबर सुकी कोळंबी रेडी. भाई साहब, असं झालं माहिती आहे का. थँक्यू सो मच टू मी. बाय द वे, ऑल क्रेडिट्स गो टू मी ओनली. कारण एवढं चांगलं बनलंय ना, खूप खूप चांगलं बनलंय, मी तुम्हाला कसं सांगू आता. आणि मी आता फटाफट खातो. टिंग 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 टिंग. एक नंबर. हां, कोळंबीसोबत खायला माझ्याकडे एक ज्वारीची भाकर आहे, थोडीशी काकडी आणि ही आपली स्पेशल कोळंबी. या जेवायला. लाजवाब, अति उत्तम. एक नंबर. हा व्हिडिओ आपण आता इथे बंद करूया. जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला इथे सबस्क्राईब करा आणि आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही राहा स्टे हेल्दी, स्टे फिट अँड मोस्ट इम्पॉर्टंटली स्टे सेफ. बाय बाय, गुड नाईट. गुड नाईट महेश. महेशला जायचं ऑफिसला 12:30ला, 2ची शिफ्ट त्याची.